नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. आजी कोणाला तरी फोन लावत असते आणि तू मला इथे हवी, माझ्या डोक्यात मोठा प्लॅन सुरू आहे, तू आल्याशिवाय तो प्लॅन सक्सेस होणार नाही म्हणून समोरच्या व्यक्तीला सांगते आणि आजी थोडं बोलून लगेच फोन बंद करते. बेडरूम मध्ये रमा कपड्यांच्या घड्या करत बसलेली असते आणि अक्षय येतो आणि हळूच हातून कपडे घेतो. बस अहो असू द्या, कपड्यांच्या घड्या करते, असं काय करताय? अगं असू दे, थकत नाही का तू? दिवसभर काही ना काही काम करत असते, इतकी रात्र झाली आहे तरी तुझं तेच चाललंय का? थकत नाहीस का ग तू? अहो त्यात काय थकायचंय, बसल्या बसल्या कपड्यांच्या घड्या तर करतीये. अक्षय ते कपडे घेतो आणि बाजूला ठेवतो आणि रमाच्या मांडीवर डोकं ठेवून तो झोपतो. का ग, आज दादा रागात होता म्हणून त्यासाठी शक्कल लढवली की त्याचा राग कमी व्हावा, आणि काल आभ्या रागात होता म्हणून त्याच्यासाठी ती शक्कल लढवली. रमा, कसं ग तुझं डोकं चालतं? उद्या ताई सुद्धा रुसलेली असणार, मग ताईसाठी सुद्धा तू काहीतरी करणार. तू नेहमी दुसऱ्यांसाठीच कसं ग रमा तुझं डोकं चालतं, स्वतःसाठी काही चालत नाही का? अहो बरं झालं, खरंच ताई तर नेहमीच रुसलेल्या असतात. हो, मला सांगू का मनापासून काय वाटतं? मयुरी ताईसाठी आणि अभिदादासाठी आपल्याला काहीतरी करायला लागणार आहे. दोघं नेहमी नाराज असतात. त्यांच्यासाठी काहीतरी केलं की त्यांचा प्रॉब्लेम तरी सॉल्व्ह होणार. आणि आपण एक घरातली व्यक्ती, आपण नातेवाईक आहे किंवा माझा भाऊ आहे म्हणून आपण हे करायला पाहिजे, मला असं वाटतं. आता अक्षय मात्र डोक्यालाच हात लावून घेतो. हिचे प्रश्न कसे संपत नाही आणि दुसऱ्याला मदत करायची वृत्ती कशी हिची बंद होत नाही. नेहमी ही दुसऱ्यांचाच विचार करत असते, स्वतःचा विचार अजिबात करत नाही. अक्षय म्हणतो, काय कुणासाठी विचार करायची किंवा कुणासाठी काही मदत करायची गरज नाहीये. आता रमा आहे ना, तू शांत बस ग बाई. व असं काय बोलताय हो, आपलीच माणसं आहे ना ती. हे बघ, ठीक आहे आपली माणसं आहे, पण कोणासाठी काही करायला जाऊ नको. उगाच आपण प्रेमाने त्यांच्यासाठी काहीतरी स्थळ शोधायचो, लग्न व्हायचं किंवा त्यांना हवंय तसं व्हायचं आणि नंतर मात्र आपल्या नावाने लगेच ओरडायला लागायचे. तुम्ही कशाला स्थळ आणलं, लग्नाच्या आधी चांगलं होतं, आम्ही जरा बरे होतो, आमच्या आयुष्यात वाट लावली. काय लोकांचे बोलणे ऐकून घ्यायला लागणार. आणि आपल्या घरातली लोक कशी आहे तुला माहिती आहे ना रमा, त्यामुळे उगाच कुणाची मदत करायला जाऊ नको गो बाई. आणि हे बघा, बोलली तर बोलली, आपलीच लोक आहेत नव्हती, मग एवढं काय तुम्हाला? हे बघ बाई, मला कुणाचं काही ऐकून घ्यायचं नाहीये. रमा म्हणते, बोलली तर बोलली, बोलू दे की, बोलल्याने काय फरक पडतो? अक्षय म्हणतो, नाही मी काय मात्र सहन करणार नाही कोण काय बोललं आणि कोण काय नाही. आणि हे बघ, मुळात आपण कोणासाठी काही करायची गरजच नाहीये, आपण फक्त आपलं आयुष्य बघावं, मला एवढंच काय वाटतं. का हो, काय स्वार्थीपणाने विचार करता? आणि आपल्या आयुष्याचं तरी काय हो, आता 2-3 दिवसात पूजा होणार, मग झालं की सगळं सुरळीत होणार. अक्षय म्हणतो, काय ती पूजा वगैरे लावलं, लहान आहात का आपण? आई काहीही सांगेन, तू काहीही ऐकशील, गुरुजी तिला काहीतरी सांगतील, तुम्ही काहीतरी तिसरंच. अरे यार, आपली लाईफ आहे, आपण जगायची, याचा त्याचा काय विचार करायचा? आणि हे बघ, आभ्याला ताईला काय वाटतं त्यांच्याबद्दल, काय करायचं त्यांच्या आयुष्याचं त्यांना करू दे, आपण त्यांचा विचार करायची काही गरज नाहीये. तुम्ही असं काय बोलता? हे बघ, तू शांत बसा, तू फक्त आपला विचार कर, आपल्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे ना तेवढे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कर. माझा कोणी विचार करतंय का? मला काय वाटतंय काय नाही? तुमच्या मात्र पूजा बिजा, तुमचं काय चाललंय. अगं, माझ्या आयुष्यात माझं काय चाललंय, मला काय हवंय ते बघा की. तुम्हाला काय हवंय ते माझ्या आयुष्यात का करताय तुम्ही? अक्षय जाम चिडलेला असतो. रमा समजूत काढते, पण अक्षय काय ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो, हे बघ, हे पूजा वगैरे ठीक आहे, पण झालंय ना एकदा सगळं, परत करायची काय गरज आहे? आजी इकडे फोनवर बोलत असते आणि तिचं ऑफिसचं काहीतरी काम चाललेलं असतं. तितक्या सीमा येते. सीमा म्हणते, झालंय का आई तुमचं, मला थोडंसं बोलायचंय. आजी म्हणते, हो बोल की. अक्षय तृतीया सगळ्यात उत्तम मुहूर्त आहे, त्या दिवशी दिवसभर काहीही योग्य काम केलं तरी चालतं, कशा मुहूर्ताची वगैरे काही गरज नाही, दिवसभर हा चांगलाच मुहूर्त असतो, हो की नाही? अगं हो सीमा, मग काय करायचं हे मलाही माहिती, मला परत सांगते का? तसं नाही हो आई, मी असं ठरवलंय की त्या दिवशी रमाचं आणि अक्षयचं लग्न लावायचं. आता पुन्हा एकदा लग्न लावायचं का आई? आता पुन्हा एकदा कसं म्हणताय हो तुम्ही? अक्षयचं लग्न झालंय, पण माहीचं लग्न झालंय का? त्यामुळे माहीचं लग्न तर पहिलंच आहे. असं वाटतंय की लग्न झालं की ते संसार करतील, आणि मला असं वाटतं लग्न झालं की आपण आपल्या जबाबदारीतून मोकळं. म्हणून आई, आपण लग्न लावून देऊ, अगदी घरातल्या घरात छोटंसं कार्यक्रम करूया. आजी म्हणते, हे बघ सीमा, तू काय करतीये ना तुझं तुला माहिती, कशाला हे लग्न वगैरे ग, आणि कशाला नको ते उद्योग करतेयस तू? आई असं काय बोलताय? अगं ती माही कोण, कुठलची, कशी काय, आपल्याला काय माहिती का तिच्याबद्दल? माहिती तिच्याबद्दल आपल्याला काही एक माहिती नाहीये. ती फक्त आपल्यासोबत राहते, आपल्याशी चांगलं बोलते म्हणून ती आपल्याला चांगली वाटते, पण ती कशी आहे काय आपल्याला काही तिची विस्तारित माहिती माहित नाहीये. मग आपण डायरेक्ट लग्न लावायचं, तुला पटतंय का सीमा हे? आई, आता ती चांगलीच आहे ना, किती दिवस झाले आपल्यामध्ये राहते, त्याच्यावरून तिचा स्वभाव चांगला आहे असंच वाटतंय ना आपल्याला. आजी सीमाला समजून सांगत असते की लग्न वगैरे अशा फंद्यात काही पडू नको, जे चाललंय ते तसंच चालू दे. सीमा मात्र म्हणते, नाही, सगळं विधिवत झालं की त्यांच्या संसारालाही सुरुवात होईल आणि मीही माझ्या कर्तव्यातून मुक्त होणार, त्यामुळे मला दोघांचं लग्न लावायचंय. आता आजी नाही म्हणते आणि सीमा हो म्हणते.
सीमा म्हणते, आई उगाच असं काय बोलताय, तुम्हाला तर माई किती आवडते, तुम्ही तर म्हणता चांगली आहे, खूप हुशार आहे आणि मला खूप आवडते आणि असलीच नाचून मला हवी होती, मला तुम्हाला परफेक्ट नाचून मिळतीये ना, मग ठरलं तर अक्षय तृतीया. आणि सीमा म्हणते, घ्या तुम्हाला जायचंय ना, हे पाणी घ्या. आणि सीमा तिथून निघून गेलेली असते. आजी तरीही विचारच करत बसते. इकडे मात्र साई बसलेला असतो आणि तोही विचारामध्ये मग्न असतो. आई येते आणि आई म्हणते, बघ रे साई तुझ्या लग्नाची पत्रिका. साई म्हणतो, काय हे पत्रिका वगैरे माय, काय लावलंय तू? हे पट्ट्या असं काय म्हणतोय, लग्न करायचंय म्हणल्यावर पत्रिका वगैरे तर लागणारच ना. आता रितसर लग्नाच्या पत्रिका आल्यात, त्यामुळे आता डोक्यातलं सगळं काही खूळ काढून टाका. माय पण ए साई पोट्ट्या उगाच काही डोकं लावू नको, आता उगाच काही विचार करू नको. आता लग्नाच्या पत्रिका आल्यात, मला असं वाटतं तू त्या रमाला आणि अक्षयला पत्रिकाच देऊ नये की रितसर. तुझं लग्न जमलंय, लग्नाला त्यांना आमंत्रणच दे. आपल्या नातेवाईकात पत्रिका वाटून झाल्या की त्यांच्याकडे जा आणि रितसर त्यांना आमंत्रण देऊ नये. अगं माय ए पोट्ट्या, आता माय नको म्हणू, किंतु परंतु काही शंका घेऊ नको. आता लग्नाच्या तयारीला लाग, अगदी थोडेच दिवस राहिलेत. त्यामुळे साई उगाच काही विचार करू नको. आई साईची खूप समजूत काढते, पण साईचं मन काय मानायला तयारच नसतं. पण आईने सांगितलेलं असतं की रमाला आणि अक्षयला लग्नाची पत्रिका देऊन ये. तू त्यांना पत्रिका दे आणि तू किती खुश आहे ना हे दाखवूनच दे रे पोट्ट्या. माय त्यांना मी पत्रिका देणारच आहे, पण मला आहे ना एका गोष्टीचा उलगाडच नाही होऊन राहिला. माय आता या पोट्ट्याला कशाचा उलगाडा करायचा हाय? काय रे, कशाचा उलगाडा बिडगार करायला राहिला? ए पोट्ट्या नको ना माझ्या डोक्यात जाऊ, कशाला नको तो विचार घालतोय डोक्यात? लग्न ठरलंय ना, मग त्याचाच विचार कर की. माय इतकी समजून सांगते साईला, पण साई काय ऐकायला तयारच नसतो. साई म्हणतो, चल एक पत्रिका दे, मी त्यांना आमंत्रण देऊन येतो. आता साई काहीतरी डोक्यात चाललंय म्हणून त्यांच्या घरी जायचं असतं आणि पत्रिकेचं फक्त निमित्त असतं. आई खूप समजून सांगते साईला, पण साईच्या काही डोक्यातून रमा जात नसते. इकडे रमाचा आणि माहीचा फोन चालू असतो आणि माही म्हणते, अगं हो तो साई का कोण नाही का, तो मला भेटला होता. रमा म्हणते, हो काय म्हणाले ते? अगं लग्न ठरलंय त्याचं. आणि बघ की लग्न ठरलंय हे सांगायला मला आला होता तो. अच्छा अच्छा आई, किती चांगली गोष्ट आहे, खरंच माही आनंदाची गोष्ट आहे. साईंचं लग्न ठरलं. अगं रमा, साईंचं लग्न ठरलंय आनंदाची गोष्ट आहे, पण त्यांनी मला का सांगितलं? अगं तू विसरतीयस का, त्यांनी तुला. अरे यार हो मी माही आहे म्हणून त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. पण रमा तुला सांगू का, मी त्यांच्याशी काही चांगली वागली नाही. कारण तू मला सांगितलं होतंस की साईने तुझा जीव वाचवला वगैरे, पण माझ्या डोक्यातून निघून गेलं ग. त्यांच्याशी काही चांगली वागली नाहीये मी. अगदी काहीतरी मोजकं बोलली, रूडली बोलली आणि त्यांच्यापासून मी लांब गेली. पण साई मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता, पण मी काय त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. रमा म्हणते, अरे तर लग्नाची पत्रिकाच द्यायला आले असेल तुला आणि लग्नाबद्दलच सांगायचं असेल. अगं खूप चांगली आहे साई, सुद्धा खूप चांगला आहे आणि त्याच्या घरची सुद्धा खूप चांगली आहे. इतका चांगला आहे साई, माझा जीव वाचवला त्याच्यावरून. साई कसा आहे माही तुला कळतंय ना? ओ या अंडरस्टँड. पण हे बघ, आय एम सॉरी, मी ना खरंच इतकी रूडली वागले की बस. रमा म्हणते, असू दे, तुला माहित नव्हतं ना माही, तू म्हणून अशी वागलीस ना, पण हळूहळू तुला कळेल. खरंच साई खूप चांगला मुलगा आहे. आता रमा त्या साईचं खूप कौतुक करत असते. माही म्हणते, मला असं वाटतं की साईला तुला सांगायचं होतं की त्याचं लग्न ठरलंय आणि तुझ्यासाठी तो निरोप घेऊन आला होता, पण ऍक्च्युअली त्याला समोर मी दिसले आणि त्याला वाटलं की मीच रमा आहे, म्हणून त्याने मला पटकन सगळं सांगितलं. पण मी त्याला म्हटलं की मी रमा नाहीये, मी माही आहे. मग त्याला शॉक बसला आणि तो काही बोलला नाही आणि म्हटलं, असू द्या, मला वाटलं की रमा आहे म्हणून मी तुम्हाला सांगायला गेलो. अगं लग्नासाठी सांगायला आले होते. अगं हो ना रमा, इतका इमोशनल होऊन तो सांगत होता की माझं लग्न ठरलंय, साखरपुडा झालाय, आता लवकरच माझं लग्न होणार. हे आनंदाने सांगत नव्हतं, तो मला इमोशनली सांगत होता. पण आय एम सॉरी रमा, त्यांच्याशी काय चांगले रिॲक्ट झालेले नाहीये आणि इतका चांगला माणूस आहे तो, इतका चांगला आहे तरीही त्याच्याशी चांगली वागू शकले नाही. आय एम सॉरी या, मी माझ्या झोनमध्ये होते ग, त्यामुळे त्याच्याकडे फारसं लक्षही दिलं नाही आणि त्याच्याशी चांगलं बोलण्याचा प्रयत्नही केला नाही. रमा म्हणते, माही आता का सॉरी म्हणतीये तू, काही सॉरी वगैरे म्हणू नको. मला ते भेटले की त्यांचा जो गैरसमज झालाय तो दूर करेल आणि त्यांच्याशी मी बोलेल, त्यामुळे उगाच माही तू टेन्शन घेऊ नको. इकडे मात्र अक्षयला ऑफिसला जाण्यासाठी गडबड असते. रमा त्याच्या हातामध्ये डब्बा आणून देते. आजी येते, आजी म्हणते, अक्षय चल रे बाबा लवकर, तो अभि गेलाय पुढे आणि अभि ऑफिसला गेलाय म्हणल्यावर काय तुला तर माहितीच आहे. आणि ऑफिसला जाऊन अभिचं डोकं फिरायचं आणि अजून काही गोंधळ वाढून ठेवायचा, ते आधी आपल्याला ऑफिसला जाणं गरजेचं आहे. हो आजी मी तयारच आहे. आणि लगेच अक्षय डबा घेतो रमाकडून आणि लगेच निघतो. तो निघालेला असतो, त्याच्या मागे आजीही असते. समोरून लगेच इकडे अक्षय ऑफिसला निघालेला असतो आणि अक्षयसाठी डबा आणून देते रमा आणि लगेच आजी येते, चल रे बाबा अक्षय, तो अभि गेलाय. तर अभि कुठे?
अगं ऑफिसला गेलाय तो, आणि ऑफिसला अभि गेलाय म्हटल्यावर आपल्याला माहितीये जोपर्यंत मूड आहे तोपर्यंत ठीक आहे. एकदा त्याचा मूड काय सटकला की सगळा काही कार्यक्रम लावून टाकेन तो सगळ्यांचा. त्याच्यात आपल्याला तिथे जायचंय. अक्षय अभिचं डोकं फिरायच्या आधी चल ग आजी मी तयारच आहे. ते आता घाईघाईने तिथून निघालेले असतात. लगेच समोर साई येतो आणि साई म्हणतो हाय नमस्कार. अरे वा साई, काय रे सकाळी सकाळी? अहो काय नाही, तुम्ही घाईत आहे का? कुठे निघाला का तुम्ही? नाही नाही तसं काही नाहीये, पण मी काय तुमचा फार वेळ घेणार नाही. आनंदाची बातमी सांगायची आहे ना म्हणून मी आलोय. आता साई लगेच एक पत्रिका काढतो आणि अक्षयच्या हातात देतो. माझं लग्न ठरलंय ना, मग सगळ्यांना आमंत्रण द्यायला आलोय. आजी तुम्ही सुद्धा माझ्या लग्नाला यायचं. आणि रमाकडे बघतो आणि म्हणतो तुम्ही सुद्धा माझ्या लग्नाला यायचं. अभिनंदन अभिनंदन साई, खूप चांगली बातमी आहे. फायनली तुझं लग्न ठरलं. आणि इतकी आनंदाची बातमी आहे ना की बस खरंच मला आनंद झाला की तुझं लग्न ठरते. आजी तुम्हीही लग्नाला या हा. काय रे अक्षय, हा कोण तुझा नवीन मित्र? अगं आई, आपल्या कंपनीला माल हाच सप्लाय करतो, ऑरेंजेस वगैरे सगळं काही सामान आहे हाच सप्लाय करतो. आजी म्हणते अच्छा ठीक आहे. आजी तुम्ही नक्की यायचं या? आजी म्हणते हो येणार की. आजीला साईला भेटून फारसा आनंद झालेला नसतो. लगेच तिथे सीमा येते. सीमा म्हणते अरे वा अक्षय, तुझ्या मित्राचं म्हणजे साईचं सुद्धा लग्न आहे का? साई म्हणतो माझं सुद्धा म्हणजे अजून कोणाचं लग्न आहे? अरे आम्ही अक्षयचं लग्न करतोय आई. हो आमच्या अक्षयचं लग्न आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी अक्षयचं लग्न लावणार आहे मी. आता साई म्हणतो याचं लग्न तर झालंय आणि ही का परत लग्न लावतीये? त्या दिवशी आम्ही एक पूजा ठेवली आहे आणि सगळे विधी आहे त्याच्यामध्ये, आणि लग्नाचाही विधी आहे त्याच्यामध्ये. साई म्हणतो बाप्पा, म्हणजे परत आता दोघं लग्नच करून राहिले की? सीमा म्हणते हो तसं समज हवं तर परत अक्षयचं आणि रमाचं लग्न लावून द्यायचंय. अक्षय म्हणतो उगाच हे कशाला? आता रमा म्हणते शांत बसा तुम्ही. अक्षयला फार राग येत असतो की हे लग्न वगैरे. साई म्हणतो चांगलीच गोष्ट आहे ना, लग्न आहे त्यांचं आणि खरंच आनंदाची गोष्ट आहे. मलाही आनंद झाला, अक्षयचं लग्न परत होतंय. आजी म्हणते चल रे अक्षय, उशीर होतोय ना. आजी लगेच समोर पुढे निघून जाते आणि अक्षय म्हणतो हे बघ मी आता उशीर झालाय म्हणून ऑफिसला चाललो, पण तुला वेळ यायला की तू ऑफिसला ये, आपण मस्त गप्पा मारू. साई म्हणतो तुम्हाला उशीर होतोय ना, तुम्ही निघा आणि मी सुद्धा निघतो. सीमा म्हणते हे बघ मी आत्ता तुला कैरीचं पन्ह करून आणते, बस तू जरा. आता सीमा आतमध्ये कैरीचं पन्ह करायला गेलेली असते. आता इथे मात्र रमा आणि साई दोघंच उभे असतात. साई रमाकडे बघतो. इकडे मात्र पंकज काकाला टेन्शन असतं की तुम्हाला माहितीये का ताई, ती माही आहे ना, माही झोलझालवारी बाई आणि अगदी चॅप्टर, इतकी चॅप्टर आहे आपली रमा, साधी भोळी, आणि तिच्या डोक्यात नेहमी काही ना काही शिजत असतं. आता लगेच कावेरी म्हणते बापरे, म्हणजे आपली रमा संकटामध्ये आहे का? माही चॅप्टर आहे म्हटल्यावर आपल्या रमावर संकट आहे का अजून? मग काय तर, इतकी चॅप्टर आहे ना ती, आणि आपली रमा मात्र भोळी बाबडी. मला तर इतकं टेन्शन येतं ना त्या माहीचं की बस. पंकज काका कावेरीला सांगत असतो की ती माही डेंजर आहे म्हटल्यावर कावेरी घाबरलेली असते. आता लगेच मंगल म्हणते आता मला तर ती माही ना खरंच वेगळीच वाटतेय, पण आपली रमा मात्र साधी भोळी, तिचं खरं टेन्शन घेण्यासारखं या. मला असं वाटतं माही ना आपल्याला फसवतीये आणि आपल्या रमाच्या साध्या भोळ्यापणाचा सुद्धा फायदा घेतीये. कावेरी म्हणते आता काय करायचं? काका म्हणतो आपल्याला अशी काहीतरी आयडिया लढवायला लागणार की त्यामुळे रमा माही नेमकी कोण आहे हे आपल्या लक्षात येणार. आता कावेरी म्हणते हो हो आलंय माझ्या लक्षात भाऊजी. काय होत आई? माझ्या ना रमाच्या पायावर एक खून आहे, तीही जन्मखून. ती बघितली की आपल्याला कळणार रमा कोण आणि माही कोण. आता लगेच मंगल म्हणते हो हो, लगेच दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाणार. ए जरा हळू बोल की. आता मात्र मंगल म्हणते हो हो, एक आयडिया सुद्धा सुचलीये मला. जोरात ओरडते आणि म्हणते आयडिया सुटली. पंकज काका म्हणते घाबरलो की मी, जरा हळू. मला असं वाटतंय की आपल्या रमाला मी फोन करते आणि तुला भेटायचंय, आम्हाला खूप आठवण येते म्हणून घरी बोलून घेते. मग आपण त्याच्या पायावरची खून बघू की. आपण एकदा बघितलं की लगेच दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाणार. कसं आहे ना ताई, आपल्याला लगेच कळणार की ती रमा आहे की माही आहे. अशी आयडिया लढवू ना की आपल्याला लगेच कळून जाणार. पंकज म्हणतो अगदी बरोबर बोलली मंगला, आणि कावेरीला ही आयडिया आवडलेली असते. आता तिघं मिळून प्लॅन करतात आणि लवकरात लवकर रमाला घरी बोलवायचं असतं आणि नेमकी आपली रमाच एका ही खात्री करून घ्यायची असती. पंकज काकाला, कावेरीला आणि मंगलला. त्यांनी आता ठरवले अर्जंट इमोशनल करायचं. इमोशनल केलं की ती लगेच आपल्याला भेटायला येणार. पंकज काका म्हणतो मी स्वतः फोन लावतो आणि इमोशनल करतो तिला. बघ आपली रमा कशी धावत पळत येते आपल्या सगळ्यांना भेटायला. साई बसलेला असतो. रमा म्हणते कोणी ती नशीबवान मुलगी, तिला इतका चांगला नवरा मिळतोय. साई काहीही बोलत नाही. अहो मला तुमच्या लग्नाबद्दल आधीच कळालं होतं. लगेच साई म्हणतो तुम्हाला कसं कळालं? तुम्हीच नाही का रस्त्यावर सांगितलं, आपण रस्त्यावर भेटलो होतो.
मी तर माहीला सांगितलं होतं, तुम्हाला सांगितलंच नव्हतं. रमा हसते आणि म्हणते, हो तुम्ही माहीला सांगितलं, पण माहीने मला तुमच्याबद्दल सांगितलं. तुम्हाला एक सांगू का रमा, मला काहीच कळत नाही कोणती रमा आणि कोणती माही आहे म्हणून. मी ना एकदम कन्फ्यूज झाले. आता रमा हसायला लागलेली असते. रमा म्हणते, त्यात काय एवढं, मी रमा आणि ती माही हे तुम्हाला कळतंय हो. पण साई म्हणतो, आमच्यासारख्याला कळतच नाही आम्ही नेमकी कुणाशी बोलतोय. आता मात्र रमा हसत असते. तुम्ही मला सांगता का नेमकी तुम्ही कोण आहे, रमा आहे की माही आहे की अजूनच तिसरी कोणी आहे? काय हो साई, असं काय विचारताय? मी रमाच आहे. माहीने मला फोन लावला आणि तिने मला सांगितलं की साई मला भेटले होते आणि लग्न जमलंय म्हणून मला सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण मी काय फारसं लक्ष दिलं नाही. पण हे बघ, त्यांना खूप वाईट वाटला तिने तुमच्याकडे लक्ष दिलं नाही आणि तिने लगेच फोन करून मला सांगितलं की ते साई आहे ना, त्यांच्या लग्नाबद्दल बातमी मला सांगत होते आणि ती बातमी मला नाही तर रमाला सांगायची होती. म्हणून माहीने मला सगळं काही सांगितलंय आणि मला खूप आनंद झाला साई. आता रमा, त्या पत्रिकेवरचं नाव वाचते प्रिया. अरे ही प्रिया इतकी सुखी राहणार आहे तुमच्याबरोबर, इतकी सुखी राहणार आहे की बस, तुमच्यासारखा इतका चांगला आणि समजदार नवरा मिळतोय, त्यामुळे ती सुखीच राहणार आणि तुमचा संसारही सुखी आणि व्यवस्थित होणार. साई मात्र हसायला लागला. अहो मला माहिती आहे, तुमच्यासारख्या लोकांबरोबर जर चांगले व्यक्ती राहिले तर त्यांचा संसार निश्चितच चांगला होणार. आता रमा साईबद्दल सगळं छान छान बोलत असते. साई म्हणतो, कमून तुम्हाला आनंद नाही वाटणार? तुम्हाला तर असंच वाटणार की ह्या पोट्ट्याचा, या साईचा पिच्छा सुटेन, सारखा येऊन माझ्या डोकं खातोय. हा पोट्ट्या एकदा लग्न झालं की माझ्या आयुष्यातून तरी जाईन, म्हणूनच तुम्हाला आनंद होतोय ना रमा? साई म्हणतो, मला हेच ऐकायचं होतं आणि बरं झालं मी इथे स्वतःहून आलो. मला कळालं की तुमच्या मनात नेमकी काय आहे आणि माझ्याविषयी तुमच्या मनात काहीच भावना नाहीये, हे तर मला आता खात्रीने पटलंय. आणि ते जाऊ द्या, पण तुम्ही मित्र म्हणून सुद्धा माझ्याकडे बघत नाही का? तुम्हाला इतका राग येतो का मला बघून? हे बघा साई, तसं काही नाहीये. तुम्ही मित्र म्हणून खूप चांगला माणूस आहे. तुम्ही उगाच ना गैरसमज करून घेऊ नका बरं. रमा म्हणते, हे बघा तुम्ही काय वाईट वाटून घेऊ नका, मी तुम्हाला खूप जवळचा आणि चांगला मित्र मानते. खरंच आपण खूप चांगलं मित्र आणि मैत्रीण आहोत. आणि हे बघा, तुमचं लग्न होतंय यामुळे खरंच मला आनंद होतोय. यात वाईट वाटण्यासारखं किंवा काहीतरी गैरसमज करून घ्यायचं काहीच नाहीये. आणि हे बघा साई, मी तुमच्या लग्नाला येणार आहे, स्वतः तुमच्या लग्नाला येणार, तुमच्या बायकोला भेटणार, छान आमची मैत्री सुद्धा होणार. अरे वा रमा, हे मात्र तुमचं चांगलं या. माझ्या लग्नात तुम्ही येणार, भेटणार, माझ्या बायकोशी गप्पा गोष्टी करणार, तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करणार. मी मात्र अक्षयला भेटायचंही नाही जास्त आणि अक्षयला आपल्याबद्दल खरं काय ते सांगायचं सुद्धा नाही. म्हणजे रमा, तुमचं चांगलं या. तुमच्या सोयीने तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही कराल, पण माझ्या सोयीने किंवा मला काही चांगलं वाटत असेल तर ते करण्याचा अधिकार मला नाहीये. चांगलं या रमा. आता साईला थोडंसं वाईट वाटलेलं असतं. साई म्हणतो, तुम्ही पुढारलेले लोक, तुम्ही श्रीमंत लोक, खरं सांगा की रमा, मै लाज वाटते तुम्हाला मित्र म्हणून सांगण्याची, मै लाज वाटते माझ्यासोबत बोलायची, बरोबर आहे ना? आता मात्र यांचंही बोलणं सीमा लांबून ऐकत असते आणि सीमा जरा विचार करते नेमकी हे काय बोलत असतील. आता रमाकडे काही शब्द नसतात साईच्या या प्रश्नावर उत्तर द्यायला. ती बिचारी मात्र शांत असते. सीमा आता लांबून बघत असते साईला. सीमा म्हणते, काय ग रमा, काय म्हणतोय हा साई आणि याला कसली लाज वाटतीये? आता दोघंही घाबरतात कारण सीमाने ऐकलेलं असतं. अगं रमा, तुला विचारलं मी, या साईला कशाची लाज वाटतीये, तुला काय सांगितलं त्याने? आता ही दोघंही गप्प असतात, तिच्या प्रश्नाचं उत्तरच देत नाही. अक्षय, आजी, अभि तिघही ऑफिसमध्ये असतात आणि आता जरा त्यांची चर्चा चाललेली असती कामाविषयी. आजी म्हणते, काय रे, रिझल्ट कशामुळे येत नाहीये? अक्षय म्हणतो, स्ट्रॅटर्जी बदलायला लागणार आपल्याला. नवीन काहीतरी विचार केला की समोर रिझल्ट येणार आपल्याला, आणि काहीतरी वेगळं करून बघितलं तरच काय तो रिझल्ट आपल्याला जाणवणार आहे. अक्षय म्हणते, ह्या मोबाईलमुळे ना सगळं काही स्टॉप झालंय रे. आणि होल्डिंग फोल्डर कोणी काही बघत नाही, इतके मोठे मोठे आपण होल्डिंग लावतो. कुणाला वेळच नाहीये मान वर करून बघायचं आणि काय चाललंय वाचायचंय. हातात फोन असतो, 2 मिनिटात ऑर्डर दिली की 3ऱ्या मिनिटाला आपल्या दारामध्ये असते. मग कोण एवढी तसदी कशाला घेतय? कुणी केवढ्या खोला शिरतही नाही. आपले प्रोडक्ट काय काय क्वालिटी काही एक आपल्याला कळत नाही. आपल्याला मार्केटिंग मात्र वेगळ्या पद्धतीने करायला लागणार. आपली ओळख अशी नव्याने पटवून द्यायला लागणार, तरच आपला बिझनेस वाढणार, नाही तर काय उपयोग नाहीये. आणि आपण आता नव्या पद्धतीने जसा काळ झपाट्याने बदलतोय ना, त्या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आपला बिझनेसही वाढेल आणि सगळ्यांना आपले प्रोडक्टही मिळतील. कसं वाटतंय आजी तुला? आता हे सगळं पटलेलं असतं. आजी जरा शांत असते, याच्यावर विचार करते नेमकी आता करायचं तरी काय. अक्षय म्हणतो, आजी आपल्याला काहीतरी करायला लागणार आहे. प्रत्येक घराघरात, प्रत्येक मोबाईलवर पोहोचण्यासाठी. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. मोबाईलशिवाय कुणाचाही काही व्यवहार होत नाही. त्यामुळे मोबाईलवर ही ऍड सारखी सारखी आली पाहिजे. तरुण पिढी, म्हातारी माणसं, प्रत्येकाच्या मोबाईलवर ही ऍड सतत आली की त्यांच्या डोक्यात बसणार आपले प्रोडक्ट, आणि मग आपल्या प्रोडक्टचा कसा सेल वाढतोय ना बघतच राहा.
आता अभिही विचार करत असतो, अक्षयही विचार करत असतो आणि आजीही विचार करत असते. सेल वाढवायचा आहे म्हटल्यावर प्रोडक्ट करायचं, सेल करायचा म्हटल्यावर प्रोडक्ट हे छानच झालं पाहिजे आणि त्याची जाहिरातही उत्तम झाली पाहिजे. तीही आता आपल्याला मोबाईलवर जाहिरात करायची आहे आणि सतत अशी डोळ्यापुढे फिरकत राहिली पाहिजे, म्हणजे प्रत्येकाच्या लक्षात आपण राहणार. पण आता तिघही विचार करतात की नेमकी काय असं करायचं की त्याच्याने सगळ्या लोकांच्या कायम नजरेत आपलं हे प्रोडक्ट राहणार. मार्केटिंग एजन्सीने आपल्याला एंगेज करायला लागणार, म्हणजे काय ते आपल्याला थोडीफार तरी आयडिया कळणार. इकडे अभि म्हणतो माहीला विचारलं ना की आपला प्रॉब्लेम इतक्या सॉल्व्ह होणार, माहीला सगळं नॉलेज याच्यातलं. अक्षय म्हणतो माही कुठली एजन्सी आणि माहीला विचारायचं म्हणजे काय, नेमकी ही माही कोण आहे आणि एजन्सी वगैरे काय बोलणं चाललंय. आता मात्र आभ्या पकडला गेला, आभ्या जागेवरच शांत बसतो. आभ्या म्हणतो अरे माही म्हणजे कुठली कंपनी एजन्सी नाहीये, मैत्रीण आहे माझी. अरे माझी म्हणजे आरतीच्या भावाच्या मित्राची बहीण. अरे वा, ओ म्हणजे कुणीतरी ओळखीचं भेटतंय आपल्याला. अक्षय म्हणतो सॉलिड आयडिया, खरं त्याशी भेटून आपण एकदा चर्चा करायलाच पाहिजे. आजी मात्र शांत असते. अक्षयने लगेच निर्णय दिलेला असतो, ग्रेट, तू त्यांना बोलून घे, एक मीटिंग करू, मग बघूया आपण. आता आभ्याची मात्र फजिती झालेली असते. आजीकडे बघतो ना आजीला म्हणतो की खरंच मी फसलो. अक्षय म्हणलं तिला बोलव म्हटल्यावर आता आभ्याला नेमकी आता काय उत्तर द्यायचं काही कळतच नसतं. अहो मनातलं काय सांगायचं त्याची हिंमत होत नाहीये मनातल्या गोष्टी सांगण्याची. सीमा म्हणते अच्छा आणि तुझा संसार छान सुखी व्यवस्थित होऊ दे रे बाळा. काय रे प्रेमात पडून लग्न करतोय का. साई आता रमाकडे बघतो आणि म्हणतो नाही काकू, प्रेमात वगैरे नाही, प्रेम वेगळं आणि लग्न वेगळं. सीमा म्हणते साई असं काही बोलू नको रे, आधी लग्न मग प्रेम, लग्न झालं की हळूहळू प्रेमात पडते. आमच्या रमा आणि अक्षयच बघ की लग्न झालं काय फारसं पटत नव्हतं त्यांचं आणि ते प्रेमात वगैरेही नव्हते, पण नंतर जसं काळ लोटत गेला असे प्रेमात पडले, इतकी छान मैत्री झाली, इतकं छान जमायला लागलं ना की बस हो ना ग रमा आताला असते आणि थोडीशी नाराजही झालेली असते, ती खाली बघून घेते. सीमा म्हणते तुझं सुद्धा तसंच होणार आहे साई, तू सुद्धा प्रेमात पडणार आणि छान संसार होणार. अहो काकू पण ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा त्यांच्या डोक्यात तिसरं कोणी नव्हतं ना. काय म्हटलास तू. काय नाही हो, मी पण काहीतरी बोलून राहिलो, माझ्या बोलण्याकडे एवढा विचार नका करू तुम्ही. सीमा म्हणते तसं काही नसतं रे प्रेम वगैरे, हे फक्त आपला एक अट्रॅक्शन असतं. आणि तुला माहितीये का खरं प्रेम काय असतं, लग्नानंतर आपल्या बायकोवर जे होतं तेच खरं प्रेम असतं. साई म्हणतो हो तसंही होत असेल. साई म्हणतो माझं तसं नाहीये, मी एकदा प्रेमात पडलो आणि समोरची व्यक्ती माझ्यावर प्रेम करते की नाही हे काय मला माहित नाही, पण मी आयुष्यभर त्याच्यासाठी काही ना काही करणार आणि त्याच्याच प्रेमात राहणार. लग्न मात्र दुसऱ्याची करणार, पण प्रेम मात्र मला एकदाच झालंय, परत प्रेम होईल असं काय वाटत नाही. आणि अक्षय साई जरा इमोशनल झालेला असतो, रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. रमा त्या साईकडे एकटक बघते. साई लगेच ते समोर ठेवलेलं असतं कैरीचं पण, ते घेतो आणि पटपट पितो. सीमा म्हणते अरे हळूच, तुला ठसका लागायचा. साई पितो आणि लगेच तिथून चाललेला असतो. साई निघून जातो. सीमा म्हणते असा काय हा मुलगा आणि काय ग रमा तुझ्या ओळखीचा आहे का आधीपासून तो, कारण रमा तो इतकं मनातलं काय बोलत होता असं वाटतं तुझी त्याची मैत्री होती. रमा म्हणते नाही हा माझ्या ओळखीचा नाहीये. सीमा म्हणते असं काय मग अचानक निघून गेला. सीमा रमासाठी लग्नाची वस्तू आणलेले असतात आणि हे तुझ्यासाठी गिफ्ट. ती म्हणते हे बघा ह्या दागिने वगैरे ही गिफ्ट वगैरे काही नकोय मला. आणि लगेच अक्षयने तिच्यासाठी रमा अक्षय नावाचं तिचं फेवरेट मंगळसूत्र आणलेलं असतं. आता लगेच रमाच्या डोळ्यात पाणी येतो, हेच हवंय मला आणि हे असल्यावर मला काही नको. रमाला खूप आनंद झालेला असतो, तिचं मंगळसूत्र तिला मिळतं. अक्षय म्हणतो हो आणि हेच तुझ्या गळ्यात घालणारे मानाने. रमाला आणि अक्षयला एकत्र आणणार ते मंगळसूत्र आता अक्षयने रमाला गिफ्ट केलेलं असतं. रमाला खूप काय आनंद झालेला असतो. आता बघूया दोघांचं लग्न कसं थाटामाटात होतं आणि दोघं आता नव्याने संसार कसे करतात. हा भाग इथेच संपतो. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.